बातमी गोंदियातून। गोंदिया शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। मुख्य विद्युत पॉवर हाऊस रमोरील रस्ता खराब झालाय। रस्त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत। या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी सध्या केली जाते। म्हणजे 5-6 महिन्यापासून सिवर लाईन करता रस्ता पूर्ण खोदलेला होता आणि तो सिवर लाईन घालून झालेली आहे, परंतु त्यांनी या रस्त्याचे कोणतेही काम केले नाही। फक्त गिट्टी आणून टाकली, खड्डे पडलेले आहेत, येणारे जाणारे पडत असतात। सर्वांना, विद्यार्थी, मुलं, नागरिक यांना त्रास होतो। तरी त्यांना विनंती आहे की हा रस्त्याचा काम पूर्णपणे दुरुस्त करावे। इथून जाणारे आवक जावक जे आहे, मजदूर वर्ग आहे, शाळेचे विद्यार्थी आहेत, हे खूप प्रमाणात ॲक्सिडेंट होतात आणि पडतात। खड्डे खूप आहेत पावसामुळे। आणि जे ठेकेदार आहेत, हे रोडाचे काम करणारे, यांना विनंती करतो की यांनी आपला हा जो रस्त्याचा काम आहे हा पूर्ण करावा, कारण अधुरा पडलेला आहे। नगर परिषदेच्या जे आहे ज्यांच्याकडून हे काम देण्यात आले आहे त्यांना पण विनंती करतो की ज्यांना ज्या ठेकेदारांना काम दिले आहेत त्या ठेकेदाराला म्हणावे की लवकरात लवकर काम उरवला म्हणून।